साहेबांनी भारतीय जनता पक्षाला विशेषतः महायुतीला लोकसभेमध्ये पाठिंबा दिलेला होता। कारण याच्या पाठीमागची त्यांची भूमिका स्पष्ट होती की हा देश जर सुरक्षित ठेवायचा असेल, विकासाच्या मार्गावरून जर हा देश चालायचा असेल तर नरेंद्र मोदीजी हेच या देशाचे पंतप्रधान असायला हवे, ही भूमिका त्यावेळी त्यांची स्पष्ट होती। विधानसभेला ते स्वतंत्रपणानं महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं लढणार आहेत। निश्चितच कार्यकर्त्यांना या माध्यमातून संधी देण्याचं त्यांची भूमिका आहे आणि मला वाटतं की त्यांची भूमिका राजसाहेबांची योग्य आहे। त्यामुळं निवडणुकीला ते का स्वतंत्रपणे उभा राहत आहे याच्यावर टीका टिप्पणी करणं योग्य आहे असं मला वाटत नाही। त्यांची भूमिका ही रास्त आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। उद्धव ठाकरे साहेब यांनी उदगीर भावनेतून जे वक्तव्य केलं, एकतर देवेंद्र फडणवीस राहतील नाही तर एकतर मी राहील। मला वाटतं की दोघांनी राहावं, उद्धव साहेबांनी मातोश्रीवरती राहावं, देवेंद्र फडणवीसांनी मंत्रालयामध्ये राहावं आणि महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करावी। तुमच्यापैकी कोणी गेला तर महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी काय करावं हा प्रश्न खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या समोर आहे। आणि म्हणून मला वाटतं नैराश्याच्या भावनेतून उद्धव साहेबांनी हे वक्तव्य केलं असावं। त्यांनी आता सत्तेचे धुळे सोडावे आणि जनतेच्या प्रश्नावरती काम करावं। महाराष्ट्रामध्ये सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस नावाची दररोज उचकी लागत आहे आणि त्यामुळं त्यांचं नाव घेतल्याशिवाय त्या उचक्या थांबत नाही। जसं भाजीला मीठ नसलं की भाजी आळणी होती, तसं देवेंद्र फडणवीस हे जर नाव त्यांच्या मुखात नसलं तर निश्चितपणानं त्यांचं बोलणं आळणी होऊन जातं आणि म्हणून सगळे आता देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाचा जप करायला लागलेले आहेत। पण निश्चितपणानं ज्याचा जादा जप होतो तोच प्रसन्न होतो आणि देवेंद्र फडणवीस येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि जप करणाऱ्यांच्यासाठी प्रसन्न रूपानं आशीर्वाद द्यायला विजयाचा येतील अशी मला अपेक्षा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।